खासदारांच्या फुटीनंतर ठाकरेंचा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न. ठाकरेंनी बोलावली फुटलेल्या खासदारांच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक. धाराशिव लोकसभा मतदारसंघाची आज बैठक. मी पद सोडायला तयार, उद्धव ठाकरेंचं भावनिक आवाहन. मात्र दरोडेखोरांच्या हाती शिवसेना जाऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्यांचं काम नाही. वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. मनसेचा आज मेळावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार. ऑपरेशन टायगरवर काय बोलणार याकडे लक्ष. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आज निकाल. सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. ठाकरे सेनेतून फुटल्यानंतर ओमराजे निंबाळकर पहिल्यांदा माध्यमांच्या समोर येण्याची शक्यता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूरमध्ये शहांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन. केंद्राकडून अंबाबाई मंदिर परिसराच्या विकासासाठी 1500 कोटी मंजूर केल्यानं शहांच्या धन्यवाद सभेचं आयोजन. भाजपा नेते प्रसाद लाड जरांगेंच्या भेटीला. 58 लाख कुणबी नोंदींचे प्रमाणपत्रांसह सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टपासून आमरण उपोषण. जरांगेंचा सरकारला शेवटचा अल्टिमेटम. कॉक्रोच जनता पार्टीचं आज पुन्हा दिल्लीमध्ये आंदोलन. दिल्लीमधील जंतर मंतर परिसरामध्ये आंदोलन. अभिजित दिपकेंच्या उपस्थितीमध्ये आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. भिवंडीमध्ये शॉर्मा खाऊन विष बाधा झालेल्यांचा आकडा वाढला. 24 तासात बाधितांचा आकडा 94च्या वर. अजूनही महापौर आणि आयुक्तांनी घेतली नाही रुग्णांची भेट. आज नाशिक शहरामधील पाणी पुरवठा बंद. अतिरिक्त पाण्याचा वापर केल्यास नाशिक पालिकेकडून कारवाईचा इशारा. कोल्हापूर जिल्ह्यामधील आणि सांगलीमधील उपसा बंदी शिथिल. 3 दिवस शेतकऱ्यांना पाणी उपसा करता येणार. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश. कोल्हापूर आणि सांगलीमधील शेतकऱ्यांना दिलासा. अमरावतीमध्ये पावसाअभावी पेरण्या रखडल्या. 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. रत्नागिरीमध्ये लोटे औद्योगिक वसाहतीवर भीषण पाणी टंचाईचं संकट. 80% उद्योग बंद होण्याच्या मार्गावर. हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड.